नमस्कार, मी अश्विनी. माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचाव सूप. साहित्य: लसूण, अद्रक, मिरची, गाजर, कोथिंबीर, कांदा, बीन्स, पात, पत्ताकोबी, कोथिंबीरीची कोवळी देठं, रेड चिली सॉस, डार्क सॉस, विनेगर, ब्लॅक पेपर, टोमॅटो केचप. हे मी नूडल्स यूज केलेत गव्हाचे. तुम्ही मैद्याचे पण वापरू शकता. मी पाणी उकळण्यासाठी ठेवले. 2 चमचे तेल घालूयात. 2 चमचे मीठ. पाणी उकळले. आता आपण हे नूडल्स टाकून घेऊयात. मस्त सुट्टे होत आहेत. एक चेक करूया. बोटाने जर तुटले तर नूडल्स शिजले असं समजायचं. हे तुटतायत म्हणजे शिजलेत. आपण झाऱ्याने काढून घेऊयात. आता हे थंड करायला ठेवून देऊया. सूप बनवण्याची तयारी करूया. 2 चमचे तेल, अर्धी वाटी लसूण, अर्धी वाटी अद्रक, 1 कट केलेली मिरची. हे सर्व 1 मिनिटभर हलवून घेऊयात. कोथिंबीरीची कोवळी देठं, बारीक केलेला कांदा, फ्राय करून घेऊया थोडंसं. बीन्स 1 वाटी, पत्ताकोबी 1 वाटी आणि गाजर 1 वाटी. चार चमचे डार्क सोया सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप, हे सर्व मिक्स करून घेऊयात. 1 चमचा काळी मिरी पावडर. गॅस मोठाच ठेवायचा. 1.5 ग्लास पाणी, दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतले. त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची. ते यामध्ये घालूयात. मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला उकळी यायची वाट बघायची. कोथिंबीर, मस्त उकळी आली. आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी थिकनेस वाढवण्यासाठी करतो. स्मेल पण छान येतोय. कलर पण मस्त आलाय ना, अगदी रेस्टॉरंट टाइप. परफेक्ट झाले. आता हे बाजूला ठेवूयात आणि आपण नूडल्स तळून घेऊयात. तळून घ्यायच्या आधी ना या नूडल्समध्ये आपण 1 वाटी कॉर्नफ्लोअर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात.
तेल गरम झाले, घालून घेऊया त्याच्यामध्ये. थोडं थोडं घालायचं, एकदम जास्त नाही घालायचं. गॅस मिडियम ठेवायचा. हे कुरकुरीत झालेत तर आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. असं हाताने तोडून कुटकिनी वाजते, मस्त तुटलं जात आहे. आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. आणि यामध्ये तळलेले नूडल्स. छान आवडलं ना? एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय.